हॅलो फ्रेंड्स, मी मेघाचं बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये 3 अशा ब्लाउज डिझाइन बघणार आहोत ज्या शिवायलाही खूप सोप्या आहेत, युनिक आहेत आणि घातल्यानंतर सुद्धा त्याचा जो लुक आहे तो खूप छान येतो। तर 2 काठपदरचे आहेत आणि एक जे आहे तर ती सिंथेटिक साडीवरचे आहे। तर समजा तुम्हाला एखाद्या वेळेस एका कस्टमरचं जर ब्लाउज आलं आणि ते सुद्धा डिझाइन असेल आणि ते खूप अर्जंट ब्लाउज असेल तर आपल्याला सुचत नाही की त्याला कोणती डिझाइन करायची। तर ह्यावेळी आपण हे जे ऑप्शन आहे तर मी तुम्हाला ज्या डिझाइन दाखवणार आहे तर त्या तुम्ही नक्की करू शकता। अगदी पटकन अशा डिझाइन ज्या आहेत तर ती होतात आणि दिसायला सुद्धा खूप छान आणि युनिक वाटतात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला माझ्या आजच्या डिझाइन कशा वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला स्टार्ट करूया। तर त्याआधी फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। तर स्टार्ट करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता आपण इथं पहिले ब्लाउज घेतलेला आहे। तर तुम्ही इथं बघू शकता की जे तिन्ही पण ब्लाउज आहेत तर ते बोटनेकमध्ये आपण इथं रेडी केलेले आहेत। फ्रंट प्रिन्सेस कट आहे, तर तुम्ही शेप सुद्धा बघू शकता प्रिन्सेस कटचा खूप छान असा आलेला आहे। आतमध्ये जो स्पेस आहे तर तोही भरपूर आलेला आहे जेणेकरून आपल्या प्रिन्सेस कटला चपटा वगैरे बसणार नाही। आणि हा आहे बॅक, तर तुम्ही आता बघू शकता की बॅकचा पॅटर्न जो आहे एकदम सिंपल आहे, पण घातल्यानंतर हा एकदम युनिक आणि नवीन पॅटर्न वाटतो। आणि जी आपण सेंटरला जी पट्टी लावलेली आहे तर ती आपल्या पाठीची पट्टी आहे। जसं की आपल्याला काठपदरच्या साडीवर 2 काठ येतात, एक हाताला स्लीव्ज येते आणि दुसरी जी आहे पाठीला आपल्याला जो काठ आलेला होता तर तो मी कट करून असं सेंटरला जॉईंट केलेला आहे। अगदी सिंपल अशी लेस लावून मी एक छोटासा सेंटरला पॅच लावलेला आहे आणि हा जो बॅक नेक आहे आपला रेडी केलेला आहे। स्लीव्ज जे आहे तर ते शॉर्ट स्लीव्ज मी ते केलेले आहेत। तर ह्या गळ्यामध्ये तुम्ही आणखीन थोडा डीप गळा करू शकता किंवा यापेक्षाही थोडासा छोटा करू शकता। तर हा झाला आपला पहिला ब्लाऊज, जो आपण गळ्याचा पॅटर्न जो आहे खूप छान असा बघितलेला आणि फिनिशिंग सुद्धा ब्लाऊजचं खूप छान असं झालेलं आहे। तर आता आपण बघणार आहोत दुसरा ब्लाऊज। तर या ब्लाऊजची डिझाइन मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे। जर तुम्हाला बॅक नेक असा करायचा असेल तर तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता। तर फ्रंट प्रिन्सेस कट आहे, डीप नेक आहे फ्रंटचा, शॉर्ट स्लीव्ज आहेत आणि बॅक पार्ट तुम्ही आता बघू शकता की आपण थोडासा इथं दिसायला जरी अवघड असला तरी स्टिचिंग जे आहे मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे। तर इथं मण्यांची लेस लावून मी हा पॅटर्न जो आहे पूर्ण असा कंप्लीट केलेला आहे। तुम्हालाही अशा पद्धतीने जर गळा बनवायचा असेल, गळ्याचा जो पॅटर्न आहे असं सेम शिवायचा असेल तर तो तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकता। अगदी सिंपल पद्धतीने मी काठ कसे जोडायचे आहे वरच्या साईडला, मण्यांची कशी लेस लावायची आहे, डिटेलमध्ये पूर्ण तुम्ही व्हिडिओ बनवलेला आहे आणि ते सिंपल पद्धतीने मी सांगितलेलं आहे। पूर्ण ब्लाऊजचं फिनिशिंग सुद्धा खूप छान असं आलेलं आहे। तर तुम्ही गळ्याचा शेप बघू शकता, मण्यांची सुद्धा लेस आपण अगदी व्यवस्थित सिंगल दाबने लावलेली आहे। तर आता तिसरा ब्लाऊज घेतलेला आहे मी वर्कच्या साडीचं। तर तुम्ही आता बघू शकता की सिंथेटिक साडीचं वरचं हे जे ब्लाऊज आहे आणि जसं की मी मगाशी म्हटलं बोटनेकमध्ये आपण तिन्ही पण पॅटर्न इथं बनवलेले आहेत। फ्रंट डीप आहे, प्रिन्सेस कट आहे आणि बॅकचा पार्ट तुम्ही इथं बघू शकता अगदी सिंपल असा मी काढलेला आहे। तर लेस सुद्धा लावलेले नाही, पण घातल्यानंतर हा एवढा जो लुक ब्लाऊजचा आपला छान बसतो। जे ब्लाऊजचं फिटिंग आहे किंवा जो मागचा गळा इथं तुम्ही बघत आहात, मध्ये सेंटरला मी एक नॉट केलेले आहे आणि ती नॉट अशी मी सेंटरला बांधलेली आहे। घातल्यानंतर खूप हे ब्लाऊज जे आहे तर ते छान वाटतं। तर तुम्ही नक्कीच एक ब्लाऊज जे आहे ते ट्राय करून बघा, खूप छान असा लुक येतो या ब्लाऊजला। जर तुमचं असंच वर्कची साडी किंवा सिंथेटिक साडी जर असेल तर तुम्ही असं ब्लाऊज नक्की बनवू शकता। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।